मित्रांनो, आपलं श्री क्षेत्र मायंबा येथे आपण आलेलो आहे बघा. आपण बघू शकता मागे जे तर ते वरती जे श्री मच्छिंद्रनाथ महाराज यांचं समाधीस्थळ आहे बघा, ज्याला की आपण मायंबा असं म्हणतो. सावरगाव ही त्याचं दुसरं नाव आहे मित्रांनो. आता आपण खाली जर कधी बघायला गेलं तर इतकं भारी वातावरण आहे. आणि असं सांगितलं जातं, आता इथले जे स्थानिक लोक आहेत, स्थानिक लोक सांगतात की इथं बिबटे वगैरे त्यांचाही वावर असतो म्हणे केव्हा केव्हा. आता याबद्दल आम्हाला काही कल्पना नाही आहे, खरं काय खोटं काही. आता इथले स्थानिक लोक सांगत होते, त्यामुळं त्याबद्दल आम्हाला काही कल्पना नाही आहे. आपण बघू शकतात त्या तिकडे बघायला गेलं तर एक सुंदर असा वॉटरफॉल आहे बघा. आणि इकडे खाली बघायला गेलं तर खूप घनदाट असं जंगल आहे, खूप भारी आहे. दूर दूरपर्यंत बघायला गेलं तर पूर्ण जंगलच जंगल आहे. इकडं पण आपण बघितलं मागं तर इकडं पण जंगल आहे बघा मित्रांनो. आणि आपण जर कधी इकडं बघितलं या बाजूला मागे तर तिकडं आहे बघा आपलं श्री क्षेत्र मढी, कानिफनाथ महाराज यांचं जे समाधीस्थळ आहे तर ते मागे बघा, मी तुम्हाला ते दाखवतो. त्याचबरोबर आणि ही इथं जे तर आपल्या सावरगावचं श्री चैतन्य मच्छिंद्रनाथ महाराज यांचं समाधीस्थळ बघा. तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या. चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणखीन मित्रांनो जे जे करता येईल ते करा. आणि चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्याबद्दल सर्वांच्या मनामध्ये एक हिंदू धर्माबद्दल आस्था निर्माण झाली पाहिजे. राव काय म्हणतात तुम्ही? असे गचपणे घरामध्ये जे बसलेले आहेत ना मित्रांनो, ते गचपण्यांना बाहेर काढा तुम्ही एकदा. त्यांना सांगा की हिंदू देवस्थानांना भेट देत चला म्हणून नाही, दुसरीकडं नाही म्हणत आहे. फालतू गोष्टींवरती फालतू गोष्टींना भेट देण्यापेक्षा, फालतू गोष्टींच्या ठिकाणी जाण्यापेक्षा आपल्या अशा हिंदू धर्माच्या ठिकाणी येत चला ना. काय राव तुम्ही पण, किती सुंदर असं वातावरण आहे. इतक्या मनमोहक वातावरणामध्ये असं हे खूप भारी आहे. तर चला मित्रांनो, मी आता तुम्हाला घेऊन जातो थेट वरती मायंब्याला, म्हणजेच आपले श्री मच्छिंद्रनाथ महाराज यांचं समाधीस्थळ जे तिथे घेऊन जातो बघा. तर चला निघूया. बुरुम 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 आपल्याला गाडी चालू करायची, निघायचं बरं का. जास्त टाईमपास नाही करायचा. अजून पण तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या. आणि आपला आणखी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, त्याला जे तर याचं नाव आहे बघा छोट्या. छोट्या नाही, काय नाव आहे? अर्जुन. छोट्या नाव आहे. मला छोट्या म्हणलं तर इतका राग येतो बिचारा. मित्रांनो, अर्जुन पाटील 936 इंस्टाग्राम ID. 100%